मंचावर यावं. बाल विकास प्रकल्प निबंधक विवाह नोंदणी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. 3658 जणांचा उत्स्फूर्त सहभाग. 2758 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी. एकाच छताखाली मिळाल्या शासकीय सेवा. 932 लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ. नमस्कार, आपण पाहत आहात लोकलढा लाईव्ह न्यूज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एके संभाजी मंगल कार्यालय येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानात 3658 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजोत्सव शिबिर या ठिकाणी आज राबवण्यात आलं. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांची जन्मदिवस आणि आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम आपण राबवलेला आहे. आणि या कॅम्पमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ज्या शासनाने ज्या विहित करून दिलेल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत आणि त्याच्या पलीकडं वेगळ्या सेवा देण्यासाठी हा कॅम्प होता. त्या कॅम्पसाठी SDM तहसीलदार, आमच्या पूर्ण रेव्हेन्यूची टीम तसेच सर्व विभागांनी खूप मेहनत करून आज या ठिकाणी कॅम्प तर घेतलाच, परंतु 40 वेगळे स्टॉल्स पण या ठिकाणी लावले होते. आणि सगळ्यांच्या सेवा, अनेक सेवांची नोंदणी, आरोग्य शिबिर, मेडिकल कॅम्प, कॉलेजनी जवळजवळ 11 त्यांचे स्टॉल्स या ठिकाणी दिले होते. त्यामुळं ब्लड डोनेशनपासून, ब्लड तपासणीपासून, नेत्र तपासणी, अस्थिव्यंग तपासणी अशा अनेक सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. आणि मला वाटतं की अशा कॅम्पच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात नोंदणी होते, लोकांना सेवांबद्दल एक जनजागृती होते आणि त्याचसोबत एकाच ठिकाणी लोकांना ज्या सर्व्हिसेस आहेत ते मिळण्याची सोय पण या ठिकाणी होत असते. तर खूप सुंदर हा कॅम्प झाला. जवळजवळ 2500 लोकांपेक्षा जास्त नागरिकांनी याला उपस्थिती लावलेली आहे. तर मी सर्व या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि लोकांचंही फार आभार मानतो की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आज दिलेला आहे. धन्यवाद. या शिबिरापासून जे वंचित राहतील आणखी या लोकांना आपण काय? मी भाषणामध्ये पण सांगितलं की शिबिर हा एक आपला प्रातिनिधिक किंवा प्रतिकात्मक एक कार्यक्रम असतो, परंतु आपल्या या ॲक्टिव्हिटी डे टू डे चालत राहतील आणि रेग्युलर बेसिसवर. आताच आपण भटक्या विमुक्त जे आपले समुदाय ते वंचित आहेत याची पूर्ण यादी आपण इतक्या काही दिवसात केलेली आहे. जवळजवळ जिल्ह्यातल्या एकल महिलांची यादी केलेली, 1 लाख महिलांची यादी केली 6 महिन्यापासून. आणि त्याच्यामध्ये त्यांना संगोपन योजना असेल किंवा बेसिक प्रमाणपत्र आहे हे आपण देण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या गोष्टी सतत चालणारी प्रक्रिया आहे. 100% मला असं वाटतं की ही कॅम्प म्हणजे एक सुरुवात आहे आणि या प्रक्रिया चालूच राहतील. धन्यवाद. 20 जुलै 2026 रोजी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन तहसील प्रशासनातर्फे करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये तालुक्यामधील सर्व प्रशासकीय विभागांनी सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती दिली, तसेच लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ सुद्धा दिलेला आहे. तालुक्यामधील जवळपास सर्वच विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, कृषी विभाग असू द्या, मोजणी विभाग असू द्या, उद्योग केंद्र, प्रत्येक विभाग या ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवून आपापल्या लाभार्थ्यांना लाभ दिला, तसेच वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. उमेद म्हणजे विशेष करून ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच शहरी जीवनोन्नती अभियान या अभियानाचे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ ह्याचे वेगवेगळे लाभार्थी आज उपस्थित होते. त्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आली, तसेच काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ सुद्धा देण्यात आला. सदर आजचं शिबिर आयोजित करण्याचं औचित्य म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती याचं औचित्य साधूनच हे शिबिर महसूल विभागानं आयोजित केलं होतं. शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील माचवाड, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय नांदेड. आज दिनांक 26 जुलै रोजी
छत्रपती शिवाजी महाराजेश्वर समाधान शिबिर तहसील कार्यालय नांदेड तर्फे आयोजित केलं होतं. या शिबिरासाठी महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी निर्देश दिल्यानुसार विभागीय आयुक्त जी श्रीकांत साहेबांनी सुद्धा आम्हाला निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी विषय घेतली, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने आमचे टीम प्रमुख SDM साहेब आमचे टीम प्रमुख होते आणि सोबत सन्माननीय तहसीलदार साहेब संजय वारकड साहेब आणि आमची सर्व महसूल टीम या शिबिरामध्ये आम्ही सहभाग घेतला होता आणि त्याचं नियोजन सुद्धा आम्ही महसूल विभाग मार्फत करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाचा सुद्धा स्टॉल होता. प्रामुख्याने ऑनलाईन सातबारा, त्याच्यानंतर विविध प्रमाणपत्र आणि आम्ही तहसील कार्यालयामार्फत ही जी विविध प्रमाणपत्र आहेत 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही देत आहोत आणि त्याचं आम्ही दररोज नियोजन केलेलं आहे. आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नांदेड तालुक्यातील जवळपास 40 विभागांनी सहभाग नोंदवला होता. त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण महाविद्यालय त्याचे डीन साहेब शिबिर देशमुख साहेब यांनी मोठं शिबिर लावलं होतं. त्यांचे 10 स्टॉल होते. विविध तज्ञ डॉक्टर त्यांचे होते आणि जवळपास 3000 तालुक्यातील लाभार्थी यांना त्यांनी शिबिरामध्ये तपासण्या केलेल्या आहेत. मोफतमध्ये औषधोपचार दिलेले आहेत आणि सर्व विभागांनी आम्हाला या प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि आमचे हे माननीय जिल्हाधिकारी महोदय, आमदार महोदय यांनी सुद्धा समाधान शिबिर यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. धन्यवाद साहेब. नमस्कार, मी प्रतिभा खिराडे. मी नांदेड शहर बालविकास प्रकल्प कार्यालय इथे मुख्य सेविका या पदावर कार्यरत आहे. तर आज आपल्या इथे छत्रपती महाराजेश्वर समाधान शिबिर आयोजित केलेलं होतं, जे माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुल कर्डिले साहेब, त्यानंतर आपले तहसीलदार माननीय संजय वारकर साहेब, त्यानंतर आमचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री कैलास शिर्के साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे अंगणवाडीचा स्टॉल कार्यालयाचा आम्ही इथे उभारलेला होता. त्या अंतर्गत आम्ही आमच्या डिपार्टमेंट तर्फे चालवण्यात येणारे लेक लाडकी योजना, त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना, नंतर बालविवाह प्रतिबंधक कायदे अनुसार आम्ही जो बालविवाह प्रतिबंधासाठी जे कार्य करतो त्याबद्दल आणि अंगणवाडीच्या दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सेवा याबद्दल आम्ही सर्व लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना माहिती दिली. आणि ज्या आमच्या अंगणवाडी कार्यक्षेत्रात येणाऱ्या ज्या महिलांना लेक लाडकी आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजना या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना आम्ही आज सन्मानपत्र देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलं. तसेच आमच्या ज्या गर्भवती माता असतात, ज्या पहिल्यांदा गर्भवती असतात आणि दुसऱ्यांदा पण त्यांना आम्ही एक बेबी किट म्हणून एक केअर किट देतो. त्याच्यामध्ये त्या बालकाच्या नवजात बालकाच्या काळजीसाठी आम्ही जे माहिती म्हणजे आणि पूर्ण साहित्य असते ती आम्ही बेबी किट वाटप केली. ती सुद्धा आज आम्ही इथं प्रायोगिक तत्वावर दिलेली आहे. सगळ्यांच्या हस्ते, मान्यवरांच्या हस्ते आम्ही लाभार्थ्यांना वाटप केलेली आहे. तरी या महाराजेश्वर समाधान शिबिर जे इथं आयोजित केले त्यामध्ये खूप लाभार्थ्यांनी आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जे स्टॉल लावले होते तर एकाच छताखाली म्हणजे जनतेला खूप सारे लाभ मिळाले. याबद्दल खूप सुंदर हे शिबिर आयोजित झालं. तरी मी सर्वांचे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते, आभार व्यक्त करते. धन्यवाद. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित आपले बंधू आणि भगिनी सर्वांचे या ठिकाणी आपण आलात, या शिबिराचा लाभ घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हे कार्यक्रम संपल्यानंतर आपण बाजूच्या विभागामध्ये स्टॉल लावलेले आहेत. त्या स्टॉलचा आपण जाऊन त्याचा फायदा घ्यायचा आहे. आरोग्य शिबिर सुद्धा लावलेले आहेत. विविध प्रकारचे स्टॉल तिथे आहेत. आपण त्याची पाहणी करा, माहिती घ्या आणि त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.